तुम्हालाही भरपूर निगेटिव्ह विचार येतात का? आणि झोप नाही लागत का? तर आजचा विषय हा आणि आजचा जो टॉपिक असणार आहे, हा खास तुमच्यासाठी असणार आहे. आणि तर स्टार्ट करण्या अगोदर मी कोण? हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. आणि आजचा टॉपिक जो असणार आहे, निगेटिव्ह आपले जे थॉट्स येतात, ते कसे स्टॉप करायचे आपल्याला. कारण कधी-कधी काय होतं ना, म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं, की आपले विचार जे असतात ना, जास्त प्रमाणामध्ये आपल्या माइंडमध्ये येतात आणि आपल्याला झोप नाही लागत किंवा आपण म्हणजे काय म्हणतात ना, खूप निगेटिव्ह विचार करायला लागतो. तर अशा गोष्टी आयुष्यामध्ये घडल्यावर माणसाला काही सुचत नाही. कधी-कधी होतं असं, म्हणजे बऱ्याच जणांचं होतं. म्हणजे माझ्या वेळेला पण असं झालेलं आणि मी काय काय टेक्निक केलेल्या ह्या गोष्टींसाठी. कारण तुम्ही तुमचं माइंड डायव्हर्ट करू शकत नाही. कारण तुमच्या माइंडमध्ये ते विचार सारखे येत राहतात आणि त्यानुसारच तुम्ही मग बरेच काय-काय तुमचं मन रमवायचा प्रयत्न करता. पण तरीसुद्धा कधी-कधी असं होतं ना, तेच विचार आपल्या निगेटिव्ह माइंडमध्ये घोळत राहतात आणि आपल्याला खरंच काही सुचत नाही. तर अशा वेळेला काय करायचं? तर तुम्ही पहिल्यांदा तर ऐकलंच असेल, की मेडिटेशन हा एक सर्वोत्तम उपाय आहे. मेडिटेशन हे सगळ्यांनाच जमतंच असं नाही आणि मेडिटेशन म्हणजे काय आहे ते सुद्धा काय-काय लोकांना कळत नाही. तर मेडिटेशन म्हणजे काय असतं? जर तुम्ही शांत एका ठिकाणी बसले किंवा झोपूनही मेडिटेशन करता येतं किंवा दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला करता येतं. तर त्यासाठी समजा तुम्ही झोपतानाही तुम्हाला असं वाटत असेल खूप म्हणजे निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यामध्ये येत आहेत आणि आता तुम्हाला झोपसुद्धा लागत नाही. तर त्यासाठी काय करायचं? डोळे बंद ठेवायचे. आता तुम्ही झोपलेत समजा आणि मग तुम्ही शांत डोळे मिटून पडून राहायचं. तुमच्या माइंडमध्ये ते निगेटिव्ह विचार तर येतच राहणार आहेत. पण तुम्ही काय करायचं? तुमचा श्वास जो असतो ना, तो फक्त लक्षपूर्वक ऐकायचा आहे. तो खाली वर फक्त त्याच्यावर लक्ष आपल्याला केंद्रित करायचं आहे. आणि हेच तर मेडिटेशन असतं ना मग. बाकी मग तुम्ही कशावरच लक्ष देऊ नका. फक्त श्वास वर गेला, खाली आला, त्याचा आवाज, बाकी कसलाच आवाज तुम्हाला ऐकायचा नाही. कुत्रं भुंकतंय, कोण रडतंय, कोण कसला आवाज, रात्रीचे पण आवाज येतात तसे. त्याच्यावर लक्ष ठेवायचंच नाही तुम्हाला. मग असं त्यानंतरच मग करतच तुम्हाला ती झोप लागते. त्याच्यामुळे असं पण मेडिटेशन करू शकता तुम्ही किंवा जर तुम्हाला खूप निगेटिव्ह विचार येत आहेत, तर दुसरी जी टेक्निक आहे ती अशी आहे, की तुम्ही 100 ते 1 हे उलट्या प्रमाणामध्ये तुम्हाला बोलायचे आहे आणि व्हिज्युअलाइज करायचे. मेन म्हणजे नुसतं बोलायचं नाही आहे. तर 100 म्हणजे 100, 99, 98 परत 97, 96, 95 असं बोलायचं आहे. म्हणजे तुम्हाला कसं बोलायचं आहे? 100, 100, 2 सेकंदाचा पॉज घ्यायचा आहे तुम्ही. त्याच्यानंतर 98, 98 पण 98, 97, 96 तुम्ही मनात बोलायचं आहे आणि व्हिज्युअलाइज करायचं आहे. त्यामुळे आणि तुम्ही असं करत गेले ना, तुम्ही 1 पर्यंत बोलायचं आहे. तुमचे जे निगेटिव्ह विचार असतात ना, ते भुरकन उडून जातात आणि खरंच आहे, तुम्ही एकदा करून पहा. कारण असं उलट्या प्रमाणामध्ये बोलत गेले ना, तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडला दुसरं कामच राहत नाही ना, तेच बोलत राहायचं आहे. त्यामुळे दुसरे विचार तुमच्या माइंडमध्ये येतच नाही आहेत. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91 असं फास्ट नाही बोलायचं आहे, पण तुम्ही हळू-हळू 2-2 सेकंदाचा पॉज घेत-घेत व्हिज्युअलाइज करत आणि मनात बोलत त्या उलट्या रीतीने तुम्हाला काउंट करत जायचं आहे आणि 1 पर्यंत बोलायचं आहे. 1 पर्यंत बोलत-बोलत तुम्हाला झोप पण लागून जाईल. असं मी केलेलं आहे बऱ्याच वेळा. ऑटोमॅटिक तुम्हाला करत-करत समजत पण नाही तुम्ही कुठपर्यंत आले आणि झोप लागून होते. एखाद्याला खरंच निगेटिव्ह विचाराने झोप नाही लागत, त्यासाठी मला वाटलं हा व्हिडिओ बनवायला हवा. कारण बाकीच्यांना समजतही नाही काय करावं. कधी-कधी डोकं भणभण करतं आणि अशा निगेटिव्ह विचारांनी काय करू काही समजत नाही. त्यामुळे मला आज असं वाटलं की हा व्हिडिओ नक्की बनवायला हवा. ज्यांना असा प्रॉब्लेम आहे त्यांनी नक्की असं करून पहा आणि मी सांगितल्याप्रमाणे मेडिटेशन करा. मेडिटेशन म्हणजे कसं करायचं ते सांगितलेलंच आहे आणि किंवा 100 ते 1 उलटं बोलायचं आहे आणि व्हिज्युअलाइज करत तुम्हाला बोलत जायचं आहे. त्यामुळे तुम्हाला कधी झोप लागेल ना तेच समजणारच नाही. या 2 गोष्टी नक्की करून पहा आणि मला नक्की माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट करा. तर तूर्तास तरी थांबते मी आता. पुढच्या वेळेला मी नक्की छान असा व्हिडिओ घेऊन येईल आणि छान असा टॉपिक घेऊन येईल. तर धन्यवाद.